प्रमाणाने अटक करून गुन्हे दाखल होतील. म्हणजे आमची जमीन आणि आमच्यावर गुन्हे दाखल होतील. साहेब, काय? हा पत्री सरकार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा हा. आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचा हातपाय बांधून त्यांच्या पायामध्ये ते नाना पाटील पत्र्या टोकत होतं. तर असं काय करावं असं शेतकऱ्यांना वाटत नाही का? कारण एवढा अन्याय तुम्ही कधीपर्यंत सहन करणार? शेतकऱ्यांना वाटतंय, पण शेतकऱ्यांना नाही. शासनच शेतकऱ्याच्या पायात आता पत्र्या ठोकतायत. आणि ह्या रस्त्याला 5,000 कोटीचं सत्ताधारी सांगतात की पैसे पडलेले आहेत. मग ते पैसे फक्त खाण्यासाठी पडलेत का शेतकऱ्यांना देण्यासाठी पडलेत? मग जर एवढे पैसे जर समजा शासन देत असेल तर ते शेतकऱ्यांचा मोबदला देऊन रस्ता केला तर आमची काही हरकत असणार नाही, काहीच हरकत असणार नाही. मग हे जे पैसे आहेत हे तुम्ही कशासाठी? आणि रस्ता जो चालू आहे आता त्याचं वरचं डांबर काढतायत, त्याची वरची खडी काढतायत, त्याचं शुद्धीकरण करतायत, पुन्हा दुसरीकडे टाकतायत. इथला मुरुम काढतायत, दुसरीकडे टाकतायत, तिकडचं मुरुम काढतायत, इकडे टाकतायत. कुठं खड्डे खोदतायत, कुठं नाहीत खोदत. तसाच रस्ता चालू आहे. मग तरी सुद्धा 5,000 कोटीचा खर्च सांगतायत. मग हे नक्की काय करणार आहेत? मग त्यापेक्षा आमचा आम्हाला मोबदला दिला आणि तुम्ही तुमचा रस्ता केला तर काय अडचण येणार नाही ना. आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अडवणूक करणार नाही. जर समजा आम्हाला पैसे नाही मिळाले तर आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊनच राहणार. आम्ही तुम्हाला काम करू देणारच नाही. साहेब, म्हणजे आता मित्रांनो इथं असं झालंय, एक बळी त्याला 1000 पिढी या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना पिळण्याचं काम चालू आहे. ताई साहेब इकडे आहे की तिकडून ब्लर होते. तर बळीराजाला या ठिकाणी पिळण्याचं काम चालू आहे. ताई साहेब, जर एखाद्यानं जावं भाऊनं तुमचा बांध फोडला तर तुम्ही त्याच्या लग्नाला जात नाही, त्याच्या कार्यक्रमात जात नाही. असेच सध्याचे सत्ताधारी विद्यमान किंवा विरोधक असतील तर यांच्या सभेमध्ये तर बऱ्यापैकी आपला शेतकरी दिसतो किंवा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिसतो. तर इथून पुढची तुमची भूमिका कशी राहणार आहे तुम्हाला मोबदला न मिळाला? न मिळालं तर आम्ही काय करणार आहे? 22 एकर आमची जमीन आहे, त्यातून पाण्याचा टँक गेलाय 4.5 एकर. पेट्रोलसाठी त्याचे 4.5 एकर घेतले आणि पट्ट्यासाठी 2 एकर घेतली. आणि रस्ते 4 रस्ते आहेत सर. आता आम्हाला राहिली थोडी जमीन 3.5 एकर. त्यात जर यांनी रस्ता खांदत बसलं तर आम्ही कसं जाणार आहे? कुठं जाणार आम्ही? आम्हाला आमच्या रस्त्या जमीन गेली ना त्याच्याबद्दल आम्हाला मोबदला पाहिजे. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणलं जातं, ज्याला तुम्ही निवडून दिलं असतं, सरपंच असो, आमदार असो, खासदार असो किंवा मंत्री असो, त्यांना तुम्हीच निवडून दिले. तुमचे प्रश्न त्यांनी सोडवायचे असतात. तर तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी तुमच्यापर्यंत येतात किंवा काय, म्हणजे काय प्रतिक्रिया आहे त्यांची? अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडला का? मांडलेत की पण ती तुमची बाजू घ्यायला तयार नाही. तर ताई साहेब, आजचं रस्ता रोको आंदोलन तर तुमचं होणारच आहे. त्याच्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? आंदोलन केलं करणारच आम्ही चालूच न्याय नाही मिळाला की आम्ही रस्ता नाही काम चालू देणार नाही. जोपर्यंत तुमच्या हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या रस्त्याचं काम करून देणार नाही. धन्यवाद. दादासाहेब, तुम्ही कुठून आलाय? नमस्कार, मी सुहास मोरे सर, दुधेबावी तालुका फलटण, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहेत. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग कधी येणार? आज या राष्ट्रीय महामार्गाचं NH 160 ज्यावेळेस या रस्त्याचं या दिवसापासून कामकाज सुरू आहे, या दिवसापासून सरकारचं या शेतकऱ्यांकडं लक्ष सुद्धा नाहीये. आज लोक मतदानासाठी एकवटून येत आहेत. लोक मतं मिळवून राज्य सरकार चालवत आहेत. पण राज्यकर्त्यांना जाग कधी येणार? आज या तालुक्यातल्या दोन्ही फलटण आणि दहिवडी तालुक्यातील असलेल्या नागरिकांना त्याच्यावरती खरंच अन्याय होत आहे. आज ही मोठ्या प्रमाणामध्ये जे खोदकाम चालू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन चालू आहे, त्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. या नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना जबाबदार कोण? तर शेतकऱ्यांच्या वतीनं या सरकारवरती जाहीर निषेध करण्यात येत आहे. आज दिनांक 7/11/2025 रोजी या ठिकाणी आज सर्व शेतकरी उपस्थित राहत असताना आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि आम्हाला जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही इथनं आंदोलन करताना आम्ही अजिबात माघारी जाणार नाही. आज काय जरी झालं तरी आम्हाला ह्या सरकारनं न्याय दिलाच पाहिजे. आम्हाला आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांचा मोबदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही ठाम ही सरकारला आम्ही ठणकावून सांगत आहे. पोलीस डिपार्टमेंट असेल, सर्व डिपार्टमेंटचे जे रोडचे जे कार्यकारी अभियंता असतील त्यांना आमचं आव्हान आहे की जोपर्यंत आम्हाला मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनासाठी मागे हटणार नाही. आम्ही जेलमध्ये जाऊ पण आम्हाला मोबदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही जाहीर निषेध करत आहे सरकारच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं. मित्रांनो, प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. काल परवाची घटना आहे, नांदेडमध्ये कलेक्टरची गाडी फोडली गेली. परवा बीडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडली गेली. अशाच गाड्या राजकीय पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या, आमदारांच्या आणि खासदाराच्या जर ह्या
दहिवडी फलटण रोडवरती जो बळीराजा आहे त्याला कुठलाही मोबदला न देता जर जमिनी अशा संपादित केल्या गेल्या तर उद्या एखाद्या सरपंचाची गाडी फुटली, आमदाराची फुटली तर त्याला हे सर्वस्वी शेतकरी जबाबदार राहणार नाहीत. अजून कोणाला काही असं नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. संतोषजी, ज्या वेळेस तुम्ही काय तुमच्या भूमिका मांडता त्यावेळेस तुम्हाला कायद्याची भीती दाखवली जाते, परंतु तुम्ही सुद्धा भारतीय न्यायालयामध्ये गेलाय, न्यायालयाच्या अजून अंतरिम आदेश यायचे बाकी आहेत. समजा एखाद्याच्या भावभावाची भांडणं असली तर ती तात्पुरती जमीन सील केली जाते, म्हणतात कोर्टाचा आदेश येऊ द्या, मग तुमचं काय आहे ते मिटवा. मग आता तुम्ही काय भारताचे नागरिक नाही का, इथंच वेगळा कायदा का वापरला जातो, काय सांगाल? आता हे सगळं जे काम चालू आहे, जे संबंधित ठेकेदार असेल, प्रशासन असेल आणि प्रशासन सुद्धा संबंधित ठेकेदाराला ह्या वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण का त्यांच्या दबावाला बळी पडते. आम्हाला योग्य न्याय आम्ही मागणार कोणाला? आम्ही तालुक्यातील तहसीलदार, प्रांत आणि पोलीस प्रशासन खातं यांनाच मागणार ना. तर यांना याविषयी आमची जी मागणी आहे ती त्या संबंधित खात्याकडे त्यांनी व्यवस्थितरित्या मांडली आमची. त्यावेळी आम्हाला सगळी थातूरमात्र उत्तर दिली. काय त्याचा आम्हाला त्याचं आणि शेतकऱ्यांना एखादा आडवा गेला तर तिथं आम्हाला केसेस दाखल करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्याचा करते ती लोकांच्या नावावरती. परवा एक मोकळ्यात अशी घटना झाली, त्या शेतकऱ्यांना अडवणूक केली असा त्याच्यावरती प्रशासनानं खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. भोसले साहेब, हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे शेवटची, सातारा. तर त्या ठिकाणी जसा गनिमी कावा होत होता की आता तुम्ही म्हणताय त्या दिवशी मोगराळ्यातल्या शेतकऱ्याच्या आंब्याची बाग काढताना त्यांनी विरोध केला, पण इथले शेतकरी गनिमी कावा करायला शिकतील असं तुम्हाला वाटतंय का? समजा गावला तर समजा एखादी गाडी रात्रीची पेटवली, एखाद्या डंपर रात्रीचा पडला तर तुमच्यावरती काच होणार नाही, काय वाटतं तुम्हाला? आजचं हे आंदोलन आमचं प्राथमिक स्वरूपाचं आहे. आम्ही आमच्या मागण्या घेऊन त्यांना निवेदन स्वरूपात आम्ही त्यांना कळवलेलं आहे. त्याच्यावरती आम्हाला जर व्यवस्थितरित्या प्रशासन आणि संबंधित ठेकेदार काय असेल प्रशासन त्यांनी जरी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, आमच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही, तरी ह्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं राहील. आणि त्यावेळी जे काय नासधूस होईल किंवा काय होईल त्याचा जबाबदार संबंधित खाते आणि प्रशासन असेल. प्रशासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, उघडा डोळे बघा नीट, शेतकरी पिळला जातोय. भाऊ कुठून आलाय तुम्ही? काय नाव तुमचं? आमच्या माध्यमातून अजून एकदा त्या ठेकेदारांना निवेदन आहे की जर ते काम करताना दिसली तर त्यांची वाहनं सुद्धा फोडली जातील आणि जाळली सुद्धा जातील. बरोबर आहे, कारण या प्राथमिक स्टेज आहे, पुढच्या टप्प्यात ते सुद्धा घडणार आहे. त्यांनी योग्य पद्धतीने आम्हाला नाही गेलं तर आम्ही ते स्वरूप या आंदोलनाला राहील. इकडं की शरद आहे ना? हा, हे कडक इशारा आहे आता. दादा कुठून आलाय तुमचं नाव? माझं नाव संपत दडत, दुधीवरून आलोय. दडत साहेब, किती क्षेत्रातनं रस्ता जातो तुमच्या? माझ्या 4 गुंठ्यातनं जातो. ओके. आणि आता जर समजा एखाद्या भावाने 4 गुंठ्यातनं बैलगाडी घातली तर तुम्ही काट्या कुराडी घेऊन जाता, तर तुम्हाला असं काय करावं वाटत नाही का? आता आम्हाला असं वाटतं का म्हणून वाकडून जायचं, त्याने आपला मोबदला दिला की जावंच द्यावं लागेल ना. होय की, पण आता रस्त्याचं निमार्द काम पूर्ण होत आले, कधी मोबदला देणार आहे काय सांगा? आम्ही येऊनच दिले नाही अजून, आम्ही बंद केले तिथलं काम. तुम्ही बंद पडलाय, बंद पडलं. अभिनंदन आहे तुमचं. तर या सरकारला सुद्धा विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे पत्री सरकारच्या जिल्ह्यातील हे नागरिक जर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्यांचं जर जो काय असेल ते चालू केलं तर या सरकारला सुद्धा अडचणीचा विषय जाईल. धन्यवाद. रस्त्यावरती असू द्या. दादा राजे